नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून. फलटण येथे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांची आमदार प्रकाश सोळंकींनी घेतली भेट. बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे मुंडी कुटुंबियांची भेट घेऊन प्रकरणाची माहिती जाणून घेतली. या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं सोळंकींनी सांगितले. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी राज्य सरकारने कडक पावले उचलली. गृहमंत्री फडणवीसांनी कारवाईचे निर्देश दिलेले. मुंबईत माध्यमांशी बोलताना फलटण प्रकरणी कोणतेही दोषी असो त्याला सोडणार नसल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप होत असल्याने मोहोळांनी घेतली जैन मुलींची भेट. जैन समाजाला जे अपेक्षित तेच होईल अशी घेतली भूमिका. भेटीनंतर जैन समाज आक्रमक होऊन मोहोळांविरोधात घोषणाबाजी. धुळे जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. 50 मिनिटे चाललेल्या पावसामुळे रस्ते जलमय. धुळे शहरासह साक्री तालुक्यातील दहिवेल, मसदी, सामोडे, उंबरे, पिंपळनेर सह पश्चिम पट्ट्यातही जोरदार पावसाच्या सरी. उबाटा हा कीड लागलेला पक्ष. कीड जशी लागते तसा उबाटा हळूहळू आवळत चाललेला पक्ष. आपल्या पक्षाची कीड त्यांनी दूर करावी, नंतर दुसऱ्या पक्षाला किती सूज आहे त्याच्यावर मलमपट्टी लावत बसावं. मंत्री नितेश राणे यांचा ठाकरे सेनेवर हल्ला. प्रत्येक पक्षामध्ये शिस्त. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली मागच्या 20 वर्षांपासून मी पक्षामध्ये काम करतोय. आमच्या पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या पडझड होत राहतात. माजी आमदार राजन पाटलांच्या विधानावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची प्रतिक्रिया. अचानक आलेल्या पावसामुळे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आणलेला सोयाबीन झाला खराब. अतिवृष्टीने योग्य भाव मिळत नसल्याने आधीच शेतकरी अडचणीत आलेला, त्यात पावसामुळे मालाचं नुकसान. जशी परिस्थिती असेल तशा पद्धतीने निवडणुका लढू. स्थानिक कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना विश्वासात घेऊनच आघाडीचा निर्णय घेतला जाईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांची भूमिका. दिवाळी सणासुदी दरम्यान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगाराला प्रवाशांमुळे चांगलाच आर्थिक लाभ. प्रवाशांच्या वाढलेल्या गर्दीमुळे आगाराचं उत्पन्न वाढल्याची आगार प्रशासनाकडून माहिती. छत्रपती संभाजीनगर शहरात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी. शहरातील क्रांती चौक परिसरात जोरदार पाऊस. पावसामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात धावपळ. दिवसभराच्या उकाड्यानंतर पाऊस पडल्यामुळे गारवा. धनगर समाज भोळा असून आमचा अंत पाहू नका. आम्हाला एसटी मधून आरक्षण द्या. आम्हाला आमचा हक्क द्या. धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोराडे यांचा राज्य सरकारला इशारा. नगर परिषद निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली शेगावात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक. सर्वत्र भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या जाधवांच्या सूचना. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते स्वतंत्र लढण्यासाठी तयार. कृषी मंत्री दत्ता भरणे यांचं वक्तव्य. आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भरणे यांच्या नेतृत्वात धाराशिवमध्ये आढावा बैठक. दौंड नगरपालिकेत मतदार यादीवरून राडा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक. मुख्याधिकारीच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठिय्या आंदोलन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे आणि वीर धवल जगदाळे आक्रमक. मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब. संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ यांच्याकडून दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन. बाळासाहेब थोरातांचा पराभव केल्यानंतर खताळ यांच्याकडून पहिल्यांदाच दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम. रायगड जिल्ह्यात सतत 3 दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर. अवकाळी पावसाने रायगड जिल्ह्यातील भात शेतीचं मोठं नुकसान. तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला. शेतकरी राजा चिंतेत. सरकारने लवकर दखल घेऊन मदत द्यावी, शेतकऱ्यांची विनंती. 40 फूट खोल लोखंड आसारी घेऊन जाणारं कंटेनर मुक्ताईनगरच्या हरताळ्याजवळ पुलावरून कोसळलं. सुदैवाने चालक आणि किन्नर बालबाल बचावला. मोठा अनर्थ टळल्याने सर्वत्र चर्चा. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा सुरू. अजित पवार यांचं भाषण सुरू असताना घोषणाबाजी. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार. अतिवृष्टीचे पैसे खात्यावर कधी जमा होणार अशा घोषणा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा. आज उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडच्या उमरी येथे पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित होते. राज्यात सगळ्यात जास्त नगरसेवक भाजपचे असतील, तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर भाजपचाच असेल असा दावा राज्यसभा खासदार भागवत कराड यांनी केला. सोबतच मित्रपक्षांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याचं कराड म्हणाले. दोषीवर 302चा गुन्हा दाखल करून 8 दिवसात आरोपीला अटक करा, अन्यथा महाराष्ट्र चक्काजाम करू. ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांचा इशारा. मुख्यमंत्री त्यांनी तात्काळ एसआयटी स्थापन करावी. डॉक्टर मुंडेंना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सानप यांनी केली आहे. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा विराट विजय. ऑस्ट्रेलियाच्या 236 धावांचा पाठलाग करताना भारताकडून रोहितने शतकी खेळ करत 121 धावा तर विराटच्या 74 धावा. भारताने तिसरा आणि अंतिम सामना 9 विकेट्सनी जिंकलाय. बुलढाण्यात बापानेच केला आपल्या 2 चिमुकल्या जुळ्या मुलींचा खून. पत्नीशी झालेल्या वादाचा राग काढला चिमुकल्या मुलींवर. आरोपी राहुल चव्हाण पोलिसांच्या ताब्यात.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा. शिंदेंनी दिल्लीत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. दिवाळीच्या शुभेच्छा आणि केंद्र राज्याच्या योजनेसंदर्भात चर्चा केल्याची शिंदेंची माहिती. नक्षलग्रस्त भागात पोलिसांनी उभारलं सार्वजनिक वाचनालय. आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांचा स्तुत्य उपक्रम. या भागात पोलिसांनी उभारलेलं हे 73वे वाचनालय आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल. सुशांत मल्लम व बिष्णा रावत यांच्या मृतदेहांची अदलाबदल. यात रावत कुटुंबाने अंत्यसंस्कार करून टाकलेल्या 2 कुटुंबांमध्ये वाद निर्माण झालाय.